नमस्कार मित्रांनो, तुमचे या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण काय करतो तर इयत्ता 11वी सायन्समधला जो बायोलॉजी विषय आहे, सब्जेक्ट आहे, अशा सब्जेक्टमधले जे आपण काही टॉपिक बघतो त्यातला फर्स्ट टॉपिक चालू आहे आपला, तो म्हणजे कोणता तर लिव्हिंग वर्ड्सच्या बाबतीमध्ये आपण त्यामध्ये बघतो. त्यातलं आपलं हे दुसरं लेक्चर नंबर आहे, आपलं लेक्चर नंबर दुसरा आहे. मग त्यातला आपण काय करतो तर इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे तो इंट्रोडक्टरी पार्ट काय करतो तर त्याचं जे पूर्ण इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन कोणत्या पद्धतीनं आहे, त्याच्यामध्ये जे होत असणारे जे वेगवेगळे जे बदल्स आहेत ते बदल काय करतो तर आपण ह्याच्यामध्ये बघत आहेत. ठीक आहे. मग मित्रांनो बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं तर वेगवेगळी जी त्याच्यामध्ये असणारी कंटेंट जे राहिलेला पुढचा जो पार्ट्स आहे तो पार्ट्स त्यामधला फर्स्ट कंटेंट आपल्याला त्यामध्ये बघायचा तो म्हणजे मेटाबॉलिझम, प्रोसेस ऑफ द मेटाबॉलिझम ॲज वेल ॲज द टाईप्स ऑफ दी मेटाबॉलिझम. त्या मेटाबॉलिझमचं होत असणारे जे टाईप्स आहेत ते टाईप्स आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. नंतर पुढं आणखी काय बघायचं आपल्याला तर सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्याची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कोणती आहे, कोणत्या पद्धतीने सेल्युलर ऑर्गनायझेशन होत जातं हा भाग आपल्याला त्यामध्ये बघायचा आहे. त्याच पद्धतीनं पुढचा एक पॉईंट आपल्याला त्यामध्ये बघायचा आहे कॉन्शियसनेस. हे असे 3 पॉईंट काय करायचे तर आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायचे. चला मग मित्रांनो, वेळ न घालवता काय करूयात तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, प्रथमतः सुरुवातीला आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं तर मेटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन होत असणारी जी प्रोसिजर आहे त्याला काय म्हणतो आपण तर मेटाबॉलिझम. मग आता बघा आपलं काय चालू आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग ॲज वेल ॲज द नॉन लिव्हिंग. कशाला म्हणायचं, मग लिव्हिंगचे आहेत का नॉन लिव्हिंगचे, लिव्हिंग कशाला म्हणायचे, हे कॅरेक्टर्स आपण काय करतो ह्याच्यामध्ये पूर्णपणे बघत आहेत. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी कॅरेक्टर्स आहेत, आता ह्याच्या आधी आपण बघितलं ग्रोथ आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं रिप्रोडक्शन्स वगैरे असे पॉईंट्स बघितलेले आहेत. मग आता पुढचा पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे कोणता तर मेटाबॉलिझम. बघा, मेटाबॉलिझम इज सम ऑफ ॲनाबॉलिक दॅट इज द कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन अँड कॅटाबॉलिक दॅट इज द डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन प्रोसेस ऑकरिंग इनसाइड द बॉडी. लक्षात घ्या, आता ह्युमन बॉडीमध्ये काय होतं तर ही जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर होत जाते. ह्युमन बॉडी असतील किंवा पूर्ण लिव्हिंग बॉडी. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये काय होतं तर कन्स्ट्रक्शन्स, आता त्यामध्ये कुठले तर कन्स्ट्रक्शन रिॲक्शन आणि डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन्स अशा 2 पद्धतीचे रिॲक्शन ह्याच्यामध्ये होतात. आता बघा, कन्स्ट्रक्टिव्ह रिॲक्शन जी असते त्यालाच काय म्हणतो आपण तर ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक रिॲक्शनलाच काय म्हणतो आपण तर डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शन किंवा डिस्ट्रक्टिव्ह रिॲक्शनला काय म्हणतो आपण तर कॅटाबॉलिक. म्हणजे मेटाबॉलिझम काय आहे तर ह्या दोघांची सम आहे, ह्या दोघांची ॲडिशन आहे. म्हणजे ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक ह्या दोघांची सम, ह्या दोघांची ॲडिशन हे दोन्ही मिळून काय होत जातं तर हे मेटाबॉलिझम होत जातं. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, मेटाबॉलिझम म्हणजे काय तर ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. सरळ साधी सोपी जर डेफिनेशन जर सांगायचं म्हटलं तर सम ऑफ दी कॅटाबॉलिझम किंवा सम ऑफ दी ॲनाबॉलिझम अँड दी कॅटाबॉलिझम इज कॉल्ड ॲज दी मेटाबॉलिझम. म्हणजे ज्या काय होत असणार आहे क्रिया. मग त्यामध्ये बघा, ॲनाबॉलिक जर बनायचं म्हटलं तर काय तर स्मॉल मॉलिक्युल्स आर असेंब्ल्ड इनटू लार्ज वन्स, एनर्जी इज द रिक्वायर्ड. आता बघा, ह्याच्यामध्ये काय होतं जे ॲनाबॉलिक रिॲक्शन्स, ॲनाबॉलिझम किंवा ॲनाबॉलिक म्हणजे काय तर त्यामध्ये स्मॉल मॉलिक्युल्स ते काय होतं तर असेंबल होत जातात आणि त्याचं लार्ज मॉलिक्युल्समध्ये किंवा लार्ज वनमध्ये त्याचं फॉर्मेशन होत जातं. आणि ह्या ॲनाबॉलिक प्रोसेससाठी एनर्जी जी असते ती एनर्जी आपल्याला गरजेची असते. त्याच्या अपोजिट जे आहे ते म्हणजे कॅटाबॉलिक. बघा, आता लार्ज मॉलिक्युल्स आर ब्रोकन डाऊन इनटू स्मॉल वन्स. लक्षात घ्या, आता कॅटाबॉलिकमध्ये काय होतं तर लार्ज मॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन होत जातं आणि स्मॉल मॉलिक्युल्समध्ये काय होतं तर त्याचं कन्व्हर्जन होत जातं. मग मित्रांनो बघा, लक्षात घ्या, एनर्जी इज द रिलीज्ड. मग आता ह्याच्यामध्ये एनर्जी जी होत असणार ती काय होत जातं तर ह्याच्यामध्ये रिलीज होत जाते, बाहेर पडण्यात येते. लक्षात घ्या, ॲनाबॉलिकमध्ये एनर्जी आपल्याला गरजेची असते, तर कॅटाबॉलिकमध्ये काय होतं तर एनर्जी जी आहे ती एनर्जी काय होत तर त्याच्यामध्ये रिलीज होत जाते. असे पॉईंट्स आहेत, लक्षात घ्या. सरळ साधी इझी पॉईंट्स आहेत, सहजासहजी तुम्हाला नोट्समध्ये हे लक्षात राहते. ठीक आहे. नंतर ॲनाबॉलिझम इज द बिल्डिंग अप ऑर सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्स फ्रॉम द सिम्पल सबस्टन्स. एका लहान स्मॉल सबस्टन्स किंवा सिम्पल सबस्टन्स ह्याच्यापासून काय होत जातं तर ह्याच्यामध्ये बिल्डिंग अप किंवा सिंथेसिस कॉम्प्लेक्स सबस्टन्स, जो कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे तो सबस्टन्स डेव्हलप होत जाणं म्हणजे काय तर मित्रांनो लक्षात घ्या ॲनाबॉलिझम. ठीक आहे. आता बघा, जसं ॲनाबॉलिझम आहे त्याच्या अपोजिट जसं ॲनाबॉलिझम आहे
त्याच्या अपोजिट आहे ते म्हणजे कोणतं तर कॅटाबॉलिझम. मग आता ह्याच्यामध्ये काय होत जातं, जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स काय होत जातं तर ह्याच्यामध्ये ब्रेकडाऊन होत जातात. ठीक आहे. कॅटाबॉलिझम इज द ब्रेकिंग ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्स इनटू सिम्पल सबस्टन्सेस. लक्षात घ्या, कॅटाबॉलिझममध्ये काय होतं तर ब्रेकडाऊन होत जातं. जे काय कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहेत अशा कॉम्प्लेक्स सबस्टन्सचं काय होत जातं तर त्यामध्ये ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळं काय होतं तर लहान लहान जे स्मॉल आहेत असे स्मॉल सबस्टन्स काय होतं तर त्यामध्ये डेव्हलप होत जातात. ठीक आहे. द नेक्स्ट पॉईंट, फोटोसिंथेसिस इज an anabolic process while respiration is a catabolic process. लक्षात घ्या. आता फोटोसिंथेसिस रिॲक्शन माहीत आहे सर्वांना. ठीक आहे. मग फोटोसिंथेसिस जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये काय होतं तर ती जी प्रोसिजर आहे ते म्हणजे काय झालं तर त्यामध्ये ॲनाबॉलिक प्रोसेस, ग्लुकोज मॉलिक्यूल त्यामध्ये डेव्हलप होत जातं. लक्षात घ्या. ठीक आहे. कार्बन मॉलिक्युल्स, ऑक्सिजन ह्याच्यापासून काय होतं तर ग्लुकोज मॉलिक्यूल डेव्हलप होत होतं. आणि रेस्पिरेशनमध्ये काय होतं तर जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्याचं ब्रेकडाऊन होत जातं आणि त्यापासून कार्बन, ऑक्सिजन असे भाग त्यापासून बाय प्रोडक्ट त्यामध्ये डेव्हलप होत जातात. ठीक आहे. म्हणजे रेस्पिरेशन जी आहे ती म्हणजे कोणती तर ह्याच्यामध्ये कॅटाबॉलिक प्रोसेस आहे आणि फोटोसिंथेसिस जी प्रोसिजर आहे ते म्हणजे कोणती तर ॲनाबॉलिक प्रोसेस आहे. लक्षात राहण्यासारखे एक्झाम्पल आहेत आणि अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. देन मेटाबॉलिक रिॲक्शन can also be demonstrated outside the cell body which are neither living or non-living. म्हणजे मेटाबॉलिक रिॲक्शन डिमॉन्स्ट्रेटेड होतात कुठं तर आउटसाइड द सेल बॉडी. मग ते लिव्हिंग असतील किंवा नॉन लिव्हिंग. thus these reaction in vitro are surely living reaction. त्यामुळे हे जे रिॲक्शन्स आहेत ते कसे आहेत तर इन विट्रो म्हणजे इन विट्रो कंडिशन्समध्ये असतील म्हणजे कुठलं तर लिव्हिंग रिॲक्शन म्हणू शकतो आपण. कशाला तर ह्या काय मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत अशांना आपण काय म्हणू शकतो लिव्हिंग रिॲक्शन असं म्हणतो. हेन्स मेटाबॉलिझम इज कन्सिडर्ड ॲज डिफायनिंग कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणून लक्षात घ्या ही काय तर कॅरेक्टर आहे मेटाबॉलिझम काय आहे तर इट इज अ डिफायनिंग कॅरेक्टर आहे असं आपण म्हणतो. कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्येच ह्या रिॲक्शन होणार आहेत, बाहेर बॉडीच्या बाहेर काय होत ह्या रिॲक्शन होत नाहीत. म्हणून मेटाबॉलिझमलाच काय म्हणतो द मेटाबॉलिझम इज कन्सिडर्ड ॲज अ डिफायनिंग कॅरेक्टर ऑफ दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे मित्रांनो. त्याच पद्धतीनं व्हायरस आर कन्सिडर्ड ॲज नॉन लिव्हिंग. लक्षात घ्या व्हायरसला काय म्हणतो आपण तर नॉन लिव्हिंग बिकॉज लक्षात घ्या दे डोंट नीड एनर्जी फॉर देअर ॲक्टिव्हिटी दॅट इज मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आर दी अब्सेंट. मग व्हायरसला आपण नॉन लिव्हिंग म्हणतो. कन्सिडर केलं नॉन लिव्हिंगमध्ये, पण त्याचं जर ॲक्च्युली जर कारण जर बघायचं असेल तर जर रिझन बघायचं असेल तर त्याच्यामध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जी आहे त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी व्हायरसमध्ये होत नाहीत. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला ह्या दोघांमधला डिफरन्स बघायचा आहे. ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम ह्या दोघांमध्ये जे होत असणारे त्याचे जे डिफरन्स आहेत म्हणजे बघा लक्षात घ्या डिफरन्स ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस काय होईल तर आपल्याला पूर्ण नेमकं दोघांमध्ये जे वेगवेगळं साम्य कुठलं आहे वेगळं कुठलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात येईल. आणि लक्षात घ्या मित्रांनो कधी पण एक्झाममध्ये एक्झामच्या आधी काय करायचं तर पहिल्यांदा होता येईल तेवढं काय करायचं डिफरन्सचा विचार करायचा. ठीक आहे. डिफरन्सच्या आधारे काय होतं तर पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला एका ठराविक कमी वेळेमध्ये आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मिळू शकते. ठीक आहे. मग त्यातला बघा ॲनाबॉलिझममधला फर्स्ट डिफरन्स बघूयात. बघा इट इज द सम टोटल ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस. लक्षात घ्या ॲनाबॉलिझम म्हणजे काय तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे तर सम टोटल ऑफ द कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेसमधली त्या दोघांची त्यांची ॲडिशन होणं म्हणजे कोणतं तर ॲनाबॉलिझम. ठीक आहे. त्याच पद्धतीने कॅटाबॉलिझममध्ये काय येईल तर इट इज द सम टोटल ऑफ डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस. लक्षात घ्या ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन बांधणी होत जाते तर ह्याच्यामध्ये बांधलेलं ते तोडण्यात होत जातं म्हणजे काय तर सर्व सारखंच आहे फक्त ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस आहे तर ह्याच्यामध्ये डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस आहे एवढं त्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. नंतर बघा ॲनाबॉलिझममध्ये नेक्स्ट पॉईंट कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस फॉर्मड फ्रॉम सिम्पल वन्स. लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये ॲनाबॉलिझममध्ये काय होतं तर हे जे कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहेत ते कॉम्प्लेक्स सबस्टन्स काय होतं तर ह्याच्यामध्ये फॉर्मेशन होत जातात. उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर फोटोसिंथेसिस कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यापासून सनलाईट वगैरे ह्यांच्यापासून काय होतं तर ग्लुकोज मॉलिक्यूल डेव्हलप होत जातं. त्याच पद्धतीने कॅटाबॉलिझममध्ये काय होत जाईल तर ह्याच्यामध्ये सिम्पल सबस्टन्सेस फॉर्मेड होत जातात. सिम्पल सबस्टन्सेस आर फॉर्मड फ्रॉम दी कॉम्प्लेक्स वन. सिम्पल सबस्टन्स काय होतं तर ह्याच्यामध्ये डेव्हलप होत जातात फॉर्म होतात कोणापासून तर फ्रॉम दी कॉम्प्लेक्स वन्स.
फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर रेस्पिरेशनची जी प्रोसिजर आहे त्यामध्ये काय होतं, तर ग्लुकोजपासून कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन असे मॉलिक्युल्स त्यापासून डेव्हलप होत जातात. ठीक आहे. नंतर ॲनाबॉलिझममध्ये थर्ड पॉईंट येईल तो म्हणजे एनर्जी इज द स्टोअर्ड. लक्षात घ्या, ॲनाबॉलिझममध्ये एनर्जी काय करतो आपण, तर स्टोअर करण्यात येतं. तर इन द कॅटाबॉलिझम एनर्जी इज द रिलीज. लक्षात घ्या, तर कॅटाबॉलिझममध्ये काय करण्यात येतं, तर एनर्जी जी आहे ते रिलीज करण्यात येते. ठीक आहे. त्याच पद्धतीने लास्ट पॉईंट त्यामधला फोर्थ जो आहे तो म्हणजे कोणता, तर ॲनाबॉलिझम इज रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ अँड द मेंटेनन्स. लक्षात घ्या, ॲनाबॉलिझम कशासाठी गरजेचं, जर ग्रोथ जर व्हायची असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जर ग्रोथ व्हायची असेल, त्याच पद्धतीने मेंटेनन्स जर व्हायचं असेल, तर त्यासाठी ॲनाबॉलिझम हे गरजेचं असतं. ठीक आहे. तर कॅटाबॉलिझम इज रिक्वायर्ड परफॉर्मन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी काय गरजेचं असतं, तर कॅटाबॉलिझम. अशा पद्धतीने डिफरन्स आहे. हा डिफरन्स तुम्हाला 3 ते 4 मार्काला विचारण्यात येतो. लक्षात घ्या, काही वेळेस 2 मार्काला सुद्धा हा डिफरन्स विचारला जातो. जेवढ्या मार्काला विचारला त्या पद्धतीने आपल्याला कॅरेक्टर त्याचे लिहिता आले पाहिजेत. त्यातले जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपल्याला ह्याच्यामध्ये लिहिता आले पाहिजेत. तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क काय होतं, तर सहजासहजी मिळून जातात. ठीक आहे. मग लक्षात घ्या, आता हे डिफरन्स बघितल्यानंतर आपल्याला पुढचा जो फोर्थ पॉईंट आहे, फोर्थ कॅरेक्टर बघायचे आहे ते म्हणजे कोणते, तर सेल्युलर ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या, आता बघा सेल्युलर ऑर्गनायझेशनमध्ये फर्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे द सेल्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स लाईक प्लांट्स अँड द ॲनिमल्स. लक्षात घ्या, मग आता ह्याच्यामध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन बघत असताना त्यामध्ये सेल्स आपल्याला कशा आहेत ते महत्त्वाचे. ठीक आहे. ह्याच्या आधी बघितलं तुम्ही सेल कोणत्या पद्धतीने. मग सेल्स काय आहे, तर इट इज द बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. लक्षात घ्या, सर्व काही लिव्हिंग थिंग्स आहेत. मग त्यामध्ये प्लांट्स आले आणि ॲनिमल्स आले. लक्षात घ्या, मग ह्या प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये सेल्स कशा असतात, तर बिल्डिंग ब्लॉक्स असतात. लिव्हिंग थिंग्समध्ये काय असतात, तर ह्या बिल्डिंग ब्लॉक्स सेल्स असतात. मग ते लिव्हिंगमध्ये कुठले, तर प्लांट्स आणि ॲनिमल. ओके. द नेक्स्ट इज द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर मेड ऑफ अ सिंगल सेल व्हाईल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आर फॉर्मड बाय मिलियन ऑफ दी सेल. लक्षात घ्या, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होतात कोणापासून, तर सिंगल सेलपासून, ह्यांच्यापासून. द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर मेड ऑफ सिंगल सेल्स. आणि जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत आर फॉर्मड ऑर द मेड अप ऑफ मिलियन ऑफ दी सेल. वेगवेगळ्या सेल्सपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम काय होतात, तर ह्याच्यामध्ये डेव्हलप होत जातात. ठीक आहे. देन सी द नेक्स्ट कॅरेक्टर, द सेल contain protoplasm, that is the living matter, and cell organelles inside the cell which perform several activities at the cellular level and result into various life प्रोसेस. लक्षात घ्या, मग आता याच्यामध्ये काय होतं, द सेल्स त्यामध्ये प्रोटोप्लाझम, त्याला काय म्हणतो आपण, तर लिव्हिंग मॅटर. ठीक आहे. आणि सेल ऑर्गॅनिल्स, मग ज्या बॉडीमध्ये जे असणारे इनसाइड दी सेल्स त्यामध्ये जे असणारे जे वेगवेगळे सेल ऑर्गॅनिल्स आहेत. आणि बेसिकली जास्त पद्धतीने आपल्याला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्येच ह्या सेल ऑर्गॅनिल्स जे आहेत ते सेल ऑर्गॅनिल्स आपल्याला त्यामध्ये दिसतात. मग हे काय करतात, तर प्रोटोप्लाझम आणि सेल ऑर्गॅनिल्स काय करतात, तर वेगवेगळ्या सेल्युलर लेवलला त्यांच्या सेल्युलर लेवलला काय करतात, तर वेगवेगळे ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतात. आणि काय करतात, तर वेगवेगळे ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस काय होतात, तर आपल्या बॉडीमध्ये काय होतं, तर आपल्याला त्यामध्ये ऑब्झर्व होत जातात. ठीक आहे. नंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे कोणता, तर कॉन्शियसनेस. आता बघा, ह्या फिफ्थ जो कॅरेक्टर्स आहेत तो कॅरेक्टर्स जो आहे तो म्हणजे कोणता, तर कॉन्शियसनेस. आणि लक्षात घ्या, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव एक्सलंट ॲबिलिटी टू सेन्स दिअर एन्व्हायरमेंट. लक्षात घ्या, मग आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर एक ॲबिलिटी प्रेझेंट आहे, ते म्हणजे कोणती, तर सेन्सची. मग त्याच्यामधलं जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये जो असणार जो सेन्स आहे ती ॲबिलिटी प्रत्येक ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये पूर्वीपासून आलेली काय आहे, तर ॲबिलिटी आहे. देन दे गिव्ह रिस्पॉन्स टू फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल स्टिम्युलाय. मग आता ही जी सेन्स ॲबिलिटी आहे ती सेन्स ॲबिलिटी काय करते, तर रिस्पॉन्स देते. कशासाठी, तर बघा, फिजिकल असतील, केमिकल असतील किंवा बायोलॉजिकल स्टिम्युलाय असतील, ह्याच्यासाठी काय करतात, तर हे सेन्स ॲबिलिटी जे आहे ते रिस्पॉन्स देतात. There are various external factors like light and the temperature. लक्षात घ्या, मग त्यामध्ये फिजिकल आहे, केमिकल किंवा बायोलॉजिकल स्टिम्युलस असल्यानंतर त्यामध्ये काय, तर वेगवेगळे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. मग त्यामध्ये बेसिकली कुठली लाईट आहे, टेम्परेचर आहे, हे काय आहेत, तर त्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत.
ठीक आहे. आता बघा मग ह्या एक्सटर्नल फॅक्टरच्या आधारे काय करू शकतो आपण, सेन्स मिळवू शकतो. पोल्युटन्स टू विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम गिव्ह द रिस्पॉन्स. त्याच पद्धतीनं काही असे वेगवेगळे जे नॅचरल फॅक्टर्स आहेत ते काय करतात, तर त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सुद्धा काय करतात, तर रिस्पॉन्स देतात. म्हणजे पोल्युटन्स काय करतात, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना काय करतात, तर रिस्पॉन्स देतात. म्हणजे हे झाले बेसिक प्रिन्सिपल ऑफ दी लाईफ. लक्षात घ्या मित्रांनो, ही जी आहेत ते म्हणजे कोणते आहेत, तर बेसिक प्रिन्सिपल ऑफ दी लाईफमधले काय आहेत, तर हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. मग लक्षात घ्या लिव्हिंग थिंग्स कोणाला म्हणायचं. लिव्हिंग आपला जो पॉईंट आहे तो म्हणजे कोणता, तर आपण लिव्हिंग बघतो त्याच पद्धतीनं नॉन लिव्हिंगचा पॉईंट आपण बघतो. मग ॲक्च्युली ह्याच्यावरनं तुम्हाला प्रश्न पडला असेल की ॲक्च्युली व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग्स. ठीक आहे. मग बघा लिव्हिंग बिंग जर म्हणायचं असेल, जर कुणाला म्हणतो आपण, तर त्यामध्ये काय होतं, तर सर्वसाधारण जर डेफिनेशन जर सांगायची म्हटलं तर थर्मल, केमिकल ऑर दी बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. म्हणजे लिव्हिंग बिंग रिस्पॉन्स, म्हणजे ज्या लिव्हिंग बिंग्स आहेत ते रिस्पॉन्स करतात कोणामध्ये, तर बघा बेसिकली रिस्पॉन्ड टू थर्मल, केमिकल ऑर दी बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग.